आशा, तुला का हवे प्रसाधन, तूच तुझे ग लेणे, तुला ऐकुनी कृतार्थ झाले आमुचे इथले येणे. बोरकरांच्या लेखणीतून उमटलेल्या या ओळींचा अर्थ आज अखेर गवसला. भारतीय संगीत विश्वाला नवसंजीवनी देणारं नाव म्हणजे मंगेशकर कुटुंब, आणि या कुटुंबातील अनुपम स्वर साधिका म्हणजे आशा भोसले. कोट्यवधी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताई आपल्याला आज सोडून गेल्या. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत रमणाऱ्या पिढीपासून ते जेन झी पर्यंत साऱ्यांच्याच जीवनात संगीताचं चांदणं पेरणाऱ्या आशाताई आपल्याला सोडून गेल्यात हे वास्तव स्वीकारायला देखील जड जात आहे. आज केवळ भारतीयांचंच नव्हे तर जगभरातील संगीत प्रेमींचं अंतःकरण दुःखाने कळवळून गेलंय. आपल्या 8 दशकांच्या कारकिर्दीमध्ये आशाताईंनी हजारो गाणी गायली. त्यांच्या गाण्यामुळे जशा त्यांच्या वाटेत फुलांच्या पाकळ्या आल्या तसेच काही काटे सुद्धा आले. काही क्षणांसाठी या काट्यांनी आशाताईंना जखमी केलं, मात्र त्या पुन्हा उठून उभ्या राहिल्या आणि संगीत विश्वाचा इतिहास बदलला. आशाताईंच्या सर्जनशील जीवनाचा प्रवास जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेऱ्यावर आहे जयेश पाटील. महा MTV मध्ये आपलं स्वागत. मास्टर दीनानाथांची केवळ प्रतिभाच नव्हे तर अलौकिक जीवनदृष्टी घेऊन आशाताई जन्माला आल्या. आशाताई 9 वर्षांच्या होत्या तेव्हाच दीनानाथ मंगेशकरांनी जगाचा निरोप घेतला. वडिलांच्या अकाली निधनामुळे त्यांना आपल्या लहानपणीच अनेक हालअपेष्टांना सामोरं जावं लागलं. अवघ्या 10व्या वर्षी त्यांचं गाणं सुरू झालं. आशाताईंनी 1943 मध्ये माझं बाळ या मराठी चित्रपटातून पार्श्वगायनाची सुरुवात केली, तर बॉलिवूडमध्ये 1948 मध्ये पदार्पण केलं. 1950च्या दशकामध्ये गीता दत्त, शमशाद बेगम यांच्या पाठोपाठ लता दीदींनी सुद्धा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. यावेळी आशाताईंसाठी हे सारं विश्व नवं होतं. मात्र आपल्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवून आशाताईंनी सुद्धा आपलं वेगळेपण जपलं. राज कपूर यांच्या बूट पॉलिश या चित्रपटातील सगळी गाणी त्यांनी गायली. BR चोप्रा यांच्या नया दौर सिनेमानंतर त्यांनी यशाची नवनवीन शिखरं काबीज केली. एका बाजूला साहिर लुधियानवी यांच्या लेखणीतून जन्माला येणारे शब्द, दुसऱ्या बाजूला OP नय्यर, खय्यम, रवी, SD बर्मन यांच्यासारखे संगीत दिग्दर्शक, सोबत मोहम्मद रफी, किशोर कुमार यांच्यासारखे गायक. बॉलिवूडच्या इतिहासामध्ये संगीत विश्वाचे असे सोनेरी दिवस नंतर उगवलेच नाहीत. चित्रपटांमधील गाणी, भावगीतं यासाठी आशाताई ओळखल्या जात होत्याच, मात्र त्याचबरोबर शास्त्रीय संगीत, गझल, कॅबरे, पॉप अशा विविध प्रांतांमध्ये आशाताईंनी मुसाफिरी केली. उमराव जान चित्रपटाच्या वेळी संगीतकार खय्यम यांनी आशाजींना त्यांच्या नैसर्गिक आवाजापेक्षा खालच्या पट्टीत गाण्यास सांगितलं. सुरुवातीला आशाजींना हे खूप कठीण वाटलं आणि त्यांना शंका होती की हे लोकांना आवडेल का. पण जेव्हा दिल चीज क्या है आणि इन आंखों की मस्ती में ही गाणी रेकॉर्ड झाली तेव्हा त्या गाण्यांनी इतिहास रचला. स्वरचंद्रांच्या सहवासात रमणाऱ्या आशाताईंना त्यांच्या वैयक्तिक जीवनात मात्र अनेकदा हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. गणपतराव भोसले यांच्यासोबत त्यांनी लग्न केलं होतं, मात्र लग्नानंतर त्यांच्या नात्याला तडा गेला आणि आशाताईंना गरोदरपणातच घराबाहेर काढलं गेलं. यानंतर आशाताईंचा आणि RD बर्मन यांचा विवाह 1980 मध्ये झाला. हा दोघांचाही दुसरा विवाह होता. या जोडगोळीने चित्रपटसृष्टीमध्ये अनेक सुपरहिट गाणी दिली. 80च्या दशकाच्या उत्तरार्धात पंचमदा यांची कारकीर्द काहीशी उतरणीला लागली होती आणि त्यांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला होता. त्याचवेळी आशाजी त्यांच्या कामात अत्यंत व्यग्र होत्या. अखेर 1994 साली RD बर्मन यांनी जगाचा निरोप घेतला आणि आशाताईंचं जीवन पुन्हा एकदा समेवर आलं. आशाताईंनी आपल्या जीवनामध्ये 20हून अधिक भाषांमध्ये गाणी गायली. 2011 साली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये त्यांच्या कार्याचा गौरव सुवर्णाक्षरांनी नोंदवण्यात आला. लोकप्रिय गायक अदनान सामी 10 वर्षांचे होते त्याचवेळी त्याच्यातील गायक आशाताईंनी हेरला होता. आशाताईंनी जितकं संगीतावर भरभरून प्रेम केलं तितकंच प्रेम रसिक प्रेक्षकांनी, त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर केलं. 1997 साली कॉर्नर शॉप या ब्रिटिश बँडने आशा भोसले यांच्या समृद्ध संगीत कारकिर्दीला एक अनोखी मानवंदना दिली. ब्रेम फुल ऑफ आशा या गाण्याच्या माध्यमातून आशाताईंचा उल्लेख आमची राणी असा करण्यात आला होता. संगीताच्या क्षेत्रामध्ये टीका टिप्पणी, स्पर्धा, हेवे दावे हा भाग आलाच, मात्र या साऱ्याच्या पलीकडे आशाताईंनी भारतीय संगीताला आपल्या आवाजातून जे संचित दिलं त्याचं मोजमाप करता येत नाही. प्रख्यात कवी मिलिंद जोशी म्हणतात, गायलेल्या माणसाचा सूर राखणदार असतो, श्वास त्याचा जन्म मृत्यू कल्पनेच्या पार असतो.
महाएमटीबी तर्फे आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली.